नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, बहुप्रतीक्षित असणाऱ्या तलाठी भरतीची जाहिरात अखेर या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। मात्र यामध्ये काही महत्त्वाचे बदल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तलाठी भरतीसह अधिकारी लिपिक संवर्गातील भरपूर जागांसाठी या ठिकाणी मित्रांनो एक ॲडिशनल या ठिकाणी नोटिफिकेशन गट क साठी रिलीज करण्यात आलेला आहे आणि त्याबाबतचाच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। आपल्याला माहिती आहे की तलाठी भरती जी मागच्या वेळी झालेली होती ते सरळ सेवा झालेली होती, ज्यामध्ये एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होत होतं। आता मात्र तसं राहिलेलं नाही। आता तुमची परीक्षा पद्धत बदललेली आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची आहे। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। 57,007 जागांसाठी गट क ची ही मेगा भरती या ठिकाणी होत आहे, ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी मेजॉरिटी पदांसाठी अप्लाय करू शकता, ज्यामध्ये तलाठी, अधिकारी, लिपिकची विविध पदे तुम्हाला पाहायला मिळत आहेत। आज आपण डिटेलमध्ये याबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। या भरतीबाबतचे आणखीनही अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत येणाऱ्या काळामध्ये पाहता येतील, तेव्हा मेक शुअर तुम्ही महाजॉब चॅनलला सबस्क्राईब करून त्या ठिकाणी बेल आयकॉनवर क्लिक करा। बघा मित्रांनो, याच्या आधी जी तलाठी भरती होत होती ती जी डिपार्टमेंट मार्फत होती, त्यामध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत TCS मार्फत मागची एक्झाम झालेली होती। आता मात्र ही तलाठी भरती जी आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या ठिकाणी घेतली जाणार आहे। ग्रामविकास अधिकारी किंवा तलाठीचं हे पद महत्त्वाचं आहे। या व्यतिरिक्त सुद्धा इतर पदे आहेत। फोकस मोस्टली जो राहणार आहे कॅन्डिडेटचा, विद्यार्थ्यांचा, हा तलाठी भरतीवर राहणार आहे, कारण मोस्टली याचा एक्झाम पॅटर्न पूर्णपणे या ठिकाणी बदलला गेलेला आहे। यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत हे एक शुद्धीपत्रक मित्रांनो रिलीज करण्यात आलेलं आहे। आपल्याला माहितीच आहे की गट क मार्फत जी भरती होत असते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची, त्याची जाहिरात ऑलरेडी प्रसिद्ध करण्यात आलेली होती जवळपास 3000 जागांसाठी। त्यामध्ये ॲडिशनल जवळपास 2500-2600 जागा या ठिकाणी मित्रांनो ॲड झालेल्या आहेत। 22 जुलैचे शुद्धीपत्रक आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ज्यामध्ये तलाठी भरतीचं जे पद आहे ते आता महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि त्यानंतर मुख्य परीक्षा मार्फत भरलं जाणार आहे। बघूया त्यांनी काय म्हटलं आहे तर बघा, आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 पदे भरण्यासाठी ऑलरेडी 25 जून 2026 ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026च्या शुद्धीपत्रकानुसार तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने ही एक्झाम या ठिकाणी होणार आहे। ही पहिली गोष्ट आपल्याला माहितीच होती। त्यामध्ये आता ॲडिशनल असं झालेलं आहे की महाराष्ट्र शासनाचे जे काही विविध विभाग आहेत त्यांनी यामध्ये जे मागणी पत्र मागवलेलं होतं त्यानुसार यामध्ये आता पदांची वाढ झालेली आहे आणि तलाठी किंवा ग्रामविकास अधिकारी हे एक दुसरे पद त्या ठिकाणी मित्रांनो ॲड झालेलं आहे। बघा नवीन पदे कोणकोणती ॲड झालेली आहेत तर बघा, महसूल व वन विभाग यांच्यामार्फत ग्राम महसूल अधिकारी, तलाठी गट क विविध नियुक्त्या ज्या असणार आहेत, प्राधिकारी जे असणार आहेत त्यांच्यामार्फत 1539 जागा मित्रांनो भरल्या जात आहेत, ज्यामध्ये संविधान विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई यांच्यामार्फत वरिष्ठ अभिलेखापाल आणि या ठिकाणी मित्रांनो वरिष्ठ लिपिक अभिलेखापाल गट क, त्याचबरोबर सहाय्यक अधीक्षक गट क ही पदे या ठिकाणी मित्रांनो भरली जाणार आहेत। दोन्ही 11-11 जागा आहेत। त्यासाठी सुद्धा कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर अप्लाय करू शकता। त्याच व्यतिरिक्त कृषी व पदवी विभाग यांच्यामार्फत सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क च्या 254 जागा आहेत। अगेन त्यासाठी सुद्धा मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी तुमची असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त जी पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये नियंत्रक, शिधावाटप संचालक, नागरी पुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा कार्यालय, आदिवासी विभाग आणि महसूल व वन विभाग यांच्यामार्फत लिपिक टंकलेखकच्या 480, 59, 155, 230 जागा भरल्या जात आहेत, ज्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि टायपिंग तुमचं या ठिकाणी असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त महसूल व वन विभाग यांच्यामार्फत अगेन जे ॲडिशनल 339 जागा आहेत त्याही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। लिपिक, टंकलेखन, नोंदणी व मुद्रांक विभागासाठी ज्याच्या जवळपास 3088 जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जात आहेत। सो टोटल ज्या आपण पाहिलेल्या होत्या 3088 जागांसाठी हे ॲडिशनल मागणी पत्र या ठिकाणी गट क मध्ये ॲड करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट जी पदे यामध्ये मेन्शन केलेली आहेत ही सरळ सेवा भरती अंतर्गतची पदे होती मित्रांनो। सरळ सेवा अर्थात एकच एक्झाम तुमची त्या ठिकाणी होत होती, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बुद्धिमत्ताचे प्रत्येकी 25 क्वेश्चन आणि 100 क्वेश्चन असे टोटल आणि 200 मार्कांची एक्झाम होत होती। सध्या मात्र ती बदललेली आहे। तुम्हाला आता प्री एक्झामसाठी प्रिपरेशन करायची आहे, प्री पास झाल्यानंतर मेन्स एक्झामसाठी प्रिपरेशन करायची आहे। त्यामुळे काही लोकांसाठी हे प्रॉब्लेमॅटिक असणार आहे, काहींसाठी ही चांगली गोष्ट आहे। जी MPSCचा कंटिन्यूअस अभ्यास करत असतात त्यांच्यासाठी मात्र हे फायदेशीर राहणार आहे। मात्र जे सरळ सेवासाठी प्रयत्न करत होते त्यांच्यासाठी मात्र नक्कीच हे डिफिकल्ट राहणार आहे, कारण त्यांना नवीन आता बाकीचे सब्जेक्ट ज्यामध्ये इतिहास भूगोल असेल ते डिटेलमध्ये त्या ठिकाणी करावे लागतील। इतरही सब्जेक्ट भरपूर आहेत मित्रांनो,
त्यामुळे प्रॉपर तुम्हाला आता यापुढे MPSCचा अभ्यास करावा लागणार आहे या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी किंवा यासाठी पास होण्यासाठी. हे फार महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त जी आधीची जाहिरात यामध्ये गट क ची पहिली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, त्यामध्ये उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, मोटर वाहन निरीक्षक आणि लिपिक टंकलेखकच्या जागा होत्या 2619. सो ह्या 2619 आणि आता ज्या रिलीज झालेल्या 3088 अशा टोटल 5707 जागांसाठी ही मेगा भरती या ठिकाणी मित्रांनो MPSC मार्फत घेतली जाणार आहे. जरी मेगा भरती असली तरी मित्रांनो याचा फॉर्मॅट हा पूर्ण चेंज झालेला आहे. MPSC मार्फत ही पूर्व मेन्स या प्रोसेसनुसार या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे. आता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक वाढ करण्यात आलेली आहे 5 तारखेपर्यंत. 5 ऑगस्टपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. याच्या एक्झाम डेट्स ऑलरेडी मित्रांनो सप्टेंबरमध्ये असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपरेशन करायची आहे. वेळ फारच कमी आहे आणि सब्जेक्ट या ठिकाणी भरपूर झालेले आहेत. अर्थात सांगितल्याप्रमाणे काहींसाठी चांगली गोष्ट आहे, काहींसाठी आता ही नक्कीच मित्रांनो प्रॉब्लेमॅटिक असणार आहे, कारण एक्झाम फॉर्मॅट पूर्णपणे बदललेला गेलेला आहे. तुम्हाला प्रीसाठी आणि मेनसाठी सेपरेटली या ठिकाणी तयारी करावी लागणार आहे. तुमचं मत काय आहे याबाबत तुम्ही नक्की कमेंट करून त्या ठिकाणी सांगू शकता. मात्र तलाठीची जी बहुप्रतीक्षित ॲड होती ती मात्र या ठिकाणी आता रिलीज करण्यात आलेली आहे. तुम्हाला आता या ठिकाणी डिसिजन घ्यायचा आहे की तुम्ही कशा प्रकारे यासाठी प्रिपेअर करणार आहे. तुमचं मत नक्की सांगा की सरळ सेवाच असणे आवश्यक आहे की अशा प्रकारची पद्धत ही इम्पॉर्टंट आहे, हे आवश्यक आहे, हे तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये त्या ठिकाणी सांगू शकता. याबाबत काय क्वेश्चन असतील तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. अर्थात याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला ऑलरेडी असेलच, मी फक्त ॲडिशनल तुम्हाला काय जी काय इम्पॉर्टंट माहिती होती त्या ठिकाणी कव्हर केलेली आहे. तुम्हाला याबाबतची आणखी माहिती ही ऑलरेडी तुम्हाला असेल, कारण तुम्ही त्यासाठी प्रिपरेशन हे कंटिन्यू करत असाल. सांगितल्याप्रमाणे काय डाऊट असतील, तुमचे काय कमेंट्स असतील, तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. जर कमेंट्स काही स्पेसिफिक टॉपिक बद्दल असतील त्याबाबतचा व्हिडिओ सुद्धा आपल्याला घेऊन येता येईल. धन्यवाद.